उमेदवारी या ठिकाणी तुम्हाला मिळाली असं म्हणायचं आता? मी आता पक्ष कार्यालयात चाललोय. तिकडची जी काय घडामोड असेल ती झाल्यावर मी आपल्याशी तुमच्या उमेदवारी अर्ज भरताना सुनेत्रा पवार देखील असणार आहेत, पारदादा देखील असणार आहेत. मला आता पक्ष कार्यालयात गेल्यानंतर पुढच्या सूचना येतील त्यानुसार ती संधी या ठिकाणी तुम्हाला मिळते. मी आता पक्ष कार्यालयात चाललोय. ते झालं की मी आपल्याला प्रतिक्रिया देतो. आमदार म्हणून तुम्ही काय काय कराल असं तुम्हाला वाटतंय? पक्षवाढीसाठी काय काय झाल्या मी प्रतिक्रिया देतो. आपल्याला झाल्या प्रतिक्रिया देतो. झालेली आहे. आणि त्यानंतर विक्रम काकडे आता जर आपण बघितलं तर राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयामध्ये त्या ठिकाणी निघालेले आहेत आणि काही वेळातच ते उमेदवारीचा अर्ज देखील भरणार आहेत. त्यापूर्वी जर आपण बघितलं तर अशा पद्धतीने तू पहिले हे भेज ना. तर अनेक प्रश्न विचारले गेले, पण आपण पक्ष कार्यालयात जातोय तिथे सगळ्याचा आपण आढावा घेऊ आणि त्यानंतर आपल्याला आदेश येतील त्यानंतर मी सविस्तर प्रतिक्रिया देईन असं विक्रम काकडे यांनी सांगितलेलं आहे. पण राष्ट्रवादीमध्ये त्यांचा प्रवेश झालेला आहे आणि पक्ष कार्यालयात जाऊन उमेदवारी अर्ज भरणार असल्याचं विक्रम काकडे यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे उमेदवारी त्यांना जाहीर झालेली आहे आणि त्यानंतर अनेक चर्चांना उधाण आलेलं आहे. पार्थ पवार यांचा हा निर्णय आहे आणि विक्रम काकडे यांच्या नावावरती राष्ट्रवादीनं शिक्कामोर्तब केलंय. पुण्यातून विक्रम काकडे हे राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे उमेदवार असतील. अनेक नावं चर्चेत होती. वडगाव शेरीचे माजी आमदार सुनील टिंगरे, माजी उपमहापौर दीपक मानकर, भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांसारखे चेहरे आघाडीवर होते. या नावांची चर्चा होती. मात्र राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीनं सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिलेला आहे आणि विक्रम काकडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे. जसं मंदार गोंजारी आपल्याला सांगत होते की कालपर्यंत जे नाव भाजपसोबत होतं ते नाव आज राष्ट्रवादीत आलं आणि लगोलग त्यांना उमेदवारी देखील जाहीर झाली आहे. तर पुण्यातल्या घडामोडींकडे लक्ष असेल. बातमी नागपूरमधून आहे. नागपूरमध्ये काँग्रेसकडून अतुल